आमच्या महायुतीने आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील, लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, मान्य आमदार बालाजी किनीगर साहेब असतील, आमचे शहर प्रमुख अरविंद वायकर असतील आणि माझे पक्षातील सर्व नगरसेवक यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवून मला जे बांधकाम सभापती पद दिलं आहे त्याबद्दल मी सगळ्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो. यापूर्वी देखील कारण ज्यावेळेस निवडणुका झाल्या भरपूर अख्ख्या महाराष्ट्रात महानगरपालिका किंवा नगरच्या निवडणुका झाल्या, शिवसेना भारतीय जनता पार्टी स्वतंत्र लढले, परंतु ज्यावेळेस महापौर उपमहापौर बसवले त्यावेळेस एकत्र युतीचं सरकार बसलेलं आहे. त्याच भूमीवर आज आम्हाला नगर परिषदेमध्ये देखील शिवसेना आणि भाजपाची युती आहे आणि दोघांच्या मनोमिळण्याने सगळं बिनविरोध सभापतीच्या निवडणूक झालेले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, कार्यसम्राट आमदार बालाजी किनीगर साहेब असतील, आमचे लाडके शहर प्रमुख अरविंद वायकर, गटनेते आमचे रवींद्र करंजुले असतील, राजूदा वायकर, अब्दुलभाई, या सगळ्यांनी एक माझ्यावर विश्वास ठेवून आमचे सगळे महायुतीचे नगरसेवक 32च्या आणि शिवसेना दिली सगळ्या नगरसेवकांनी एकंदरीत माझ्यावर विश्वास ठेवून जो मला जे बांधकाम सभापती पद दिलेलं आहे त्याबद्दल मी सगळ्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो. मी तुम्हाला माहिती असेल तर मागची ज्यांची जनरल बॉडी झाली त्या जनरल बॉडीमध्ये मी स्वतः पीठासीन अधिकाऱ्यांना विनंती केली आणि जो पत्र देखील दिले आहे का आपल्या अतिक्रमण विभागामध्ये जे कर्मचारी आहेत, अधिकारी खूप चांगले आहेत पण जे कर्मचारी काम करतात ते कर्मचारी 7-7, 8-8 वर्ष तिथे आम्ही त्यांच्या बदलीचा पहिलाच निर्णय त्यांचा आम्ही घेतलेला आहे. आणि ज्यावेळेस आम्ही सभापती पदाचा चार्ज घेणार त्यावेळेस अंबाना शहरामध्ये जेवढे अनधिकृत बांधकाम आहे आम्ही त्यांची यादी मागवणार आणि आमच्या प्रशासनाच्या मार्फत जी योग्य ती कारवाई करणार आम्ही त्यांच्यावर. रस्त्यांची दुरावस्था सगळ्या ठिकाणी नाही, बऱ्यापैकी रस्ते अंबाना शहराचे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून काँक्रिटीकरणाचे झाले, परंतु आता ह्याच्या 1 तारखेपासून जो पाऊस पडला मला वाटतं पूर्ण महिन्याभराचा पाऊस 4 ते 5 दिवसात पडून गेलेला आहे. त्यामुळे थोडेफार खड्डे आहेत ते देखील आम्ही थोडा पाऊस थांबला, अजून आता 2-3 दिवस झाले पाऊस थांबलेला आहे. आता आम्ही जसं आमचं निविदा निघेल तर आम्ही खड्डेभराची निविदा काढून किंवा मी स्पेशली जर माझं सांगायचं आपण सर्वजनगरचा असेल तर आपण स्वतःच आम्ही खड्डे बुजवले आहेत. तर थोडं 2-4 दिवसामध्ये शहरात जे मोजक्याच ठिकाणी आहेत ते आम्ही खड्डे बुजवून जसं आहे त्या परिस्थितीत रस्ता करून टाकणार नाही. अजून तर त्याबाबत काय कल्पना नाही. आणि त्या असतं वार्षिक ठेका निविदा फायनल झालेला असतं, वार्षिक जे दर असतात ते, तर म्हणजे एखादी जी कामं प्रायोरिटीवर असतात तर बाबा जे आपल्याला फास्टमध्ये करायचे तर ती कामं आपण वार्षिक निवेदन करतो. आणि बाकीचे तुमचं म्हणणं आहे त्या एकाच ठेकेदाराला कामं वगैरे, आता तुम्ही जर बघितलं असेल तर मागच्या वेळेस जे टेंडर झाले त्या टेंडरमध्ये खूप अशा कंपन्या आहेत त्या त्यांना 39 टेंडर झाले शहरातल्या कामाचे, तर बहुतेक मला 15-20 कंपन्यांनी ती कामं घेतलेली. त्यामुळे असं काही नाही, जो जे काम टेंडर निविदा होते आणि त्याच्यात जो क्वालिफाय होतो ती कंपनी काम करते त्याच्यात.